बघा क्वेश्चन असा आहे की कालपर्यंत आपण एकच लिक्विड घेतलेली होती. एक लिक्विड मध्ये ते बॉल टाकत होतो, ऑब्जेक्ट टाकत होतो. आज काय होतंय, हा होतोय तुमचा एक कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये घेतलं होतं डबल लिक्विड घेतलं होतं ना, नव्हतं घेतलं का? नाही घेतला, कॅन्सल. हे डबल लिक्विड आहे. जो खाली असतो त्याची डेन्सिटी जास्त असते, जो खाली असतो त्याची डेन्सिटी जास्त असते. बघा मग इथं हे काय झाले, दोन लिक्विड झाले ना, दोन डिफरंट लिक्विड झाले, दिसतंय ना, दोन डिफरंट लिक्विड आहे. या दोन डिफरंट लिक्विडच्या मध्ये एखादा ऑब्जेक्ट आहे, जसं की हा असा आहे, जो पूर्णपणे खालच्या ह्याच्यात पण नाही, पूर्णपणे वरच्या ह्याच्यात पण नाही. काही पार्ट तो वरच्या ह्याच्यातला आहे, काही पार्ट तो डाऊट आहे. समजले इथपर्यंत? ओके. अशा केसेस मध्ये आपल्याला काय विचार करावा लागतो, अशा केसेस मध्ये. आणि मग आपल्याला तोच फॉर्म्युला आहे. मी म्हटलं खाली काय लागेल रे, एमजी लागेल. कोण? हा सॉलिड बॉडी. त्याच वेळेस हे लिक्विड वरती जाईल, हा खाली पार्ट आला म्हणून हा वरती फेकेल. तो काय असतो, अपथ्रस्ट. त्याला म्हटलं वन. ही रेड कलरची फ्लुइड ते पण वरती फेकेल आला, त्याचा अपथ्रस्ट Fu2. काय डाऊट आहे? मग मी काय म्हटलं, mg प्लस mg इज इक्वल टू काय, Fu1 प्लस Fu. काय डाऊट आहे? आणि आपल्याला माहिती आहे ना, mg म्हणजे काय असतो, डेन्सिटी फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम असतो. मास इक्वल काय, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम असतो. मला माहिती आहे ना, लिक्विडची डेन्सिटी आपण काय घेतो, रो, आणि बॉडीची डेन्सिटी काय घेतो आपण, सिग्मा. मासची व्हॅल्यू काय घेतो, सिग्मा इंटू व्ही इंटू जी. डेन्सिटी काय घेतला आपण, सिग्मा, सिग्मा व्ही इंटू जी. याचं काय, रो व्ही इंटू जी प्लस रो व्ही इंटू जी. कोणाचं आहे रे, पहिल्याच आहे, म्हणून काय, रो वन व्ही वन, रो टू व्ही टू. म्हणजे काय झालं, जी 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 गेट कॅन्सल. म्हणजे काय भेटलं मला, सिग्मा व्ही बरोबर काय, रो वन व्ही वन प्लस रो टू व्ही टू. मग काय, सिग्मा इज इक्वल काय, रो वन व्ही वन प्लस रो टू व्ही टू डिवायडेड बाय व्ही. हा व्ही काय, कोणाचं, बॉडीचं आहे. बॉडीचा टोटल आहे ना, बॉडी टोटल व्हॉल्यूम, बरोबर की नाही, बॉडीचा टोटल व्हॉल्यूम. म्हणजेच काय रे, V1 प्लस V2 असतं. काय डाऊट आहे? दोन लिक्विड मध्ये गेलं तरी आपलं काय अडचण नाही. जर त्या दोन लिक्विड मध्ये काय आलं, सिलेंडर आलं, हा काय सॉलिड पार्ट. अशी क्वेश्चन झाले काल, 1/3 2/3, 1/3 बाहेर आहे, 2/3 मध्ये आहे. या असल्या गोष्टी आपल्या काल झालेल्या आहेत. आता त्याच्या ऐवजी काय झालं, त्याच्या ऐवजी काय झालं, हे काय, दोन लिक्विड आहे, फक्त जो बॉडी आहे तो काय, सिलेंडर टाकला गेला. सपोज काय टाकला आपण, सिलेंडर. या सिलेंडर मध्ये काय झालं, हा एवढा जो पार्ट आहे त्याला मी म्हटलं H1, इथला जो पार्ट आहे त्याला म्हटलं मी H2, आणि याला काहीतरी म्हणून आपण, या लिक्विडचं लेवल आहे L2 आणि या लिक्विडचं लेवल आहे L1. काय डाऊट आहे? आणि या टोटल लिक्विडचं जर मी म्हटलं इथून सॉरी बॉडीची हाईट म्हटलं तरी याच्या बॉडीची हाईट म्हटलं काय, आपल्याजवळ हा फॉर्म्युला आलेला, आपल्याजवळ हा फॉर्म्युला आलेला. काय म्हटलं मग तुम्ही, सिग्मा व्ही बरोबर काय, रो वन व्ही वन प्लस रो टू व्ही टू. फॉर्म्युला आले आपल्याजवळ. मी तुम्हाला विचारलं व्हॉल्यूम किती आहे रे, सिलेंडर आहे ना, सिलेंडर म्हटलं तर व्हॉल्यूम किती, एरिया इंटू हाईट. सिलेंडर म्हटलं तर काय ना रे, व्हॉल्यूम एरिया इंटू हाईट. ज्याच्यामध्ये हा एरिया इकडचा एरिया तर सेम राहील. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एच. म्हणजे जो व्हॉल्यूम आहे तिथं काय लिहायचं आपल्याला, एच लिहायचंय. म्हणजे काय, सिग्मा इंटू एच, रो वन इंटू H1, रो टू इंटू H2. काय काढायचं, सिग्मा काढायचंय. म्हणजेच काय, रो वन H1 प्लस रो टू H2 डिवाइडेड बाय H. काय डाऊट आहे? समजलं का? अगोदरच्या याच्यामध्ये एकच येत होतं, आता काय येतात, मल्टिपल येतात. तर तुम्हाला तेवढं कळलं, कळालं का? मी काय म्हटलं,
याच्यामध्ये काय टाकला आपण बोल्ट, ज्याच्यामध्ये मी काय म्हटलं हा जो पार्ट आहे तो 2/3 आहे आणि हा किती होऊन जाईल मग 1/3 होईल ना. हे शिकवलं काल 2/3 असेल तर आकाचा होऊन जाईल 1/3 होऊन जाईल. याची डेन्सिटी सपोज मी म्हटलं जो ज्याची डेन्सिटी तो खाली येतो, मग याची डेन्सिटी म्हटलं डबल आहे याच्यापेक्षा. कळालं. आणि काय विचारलं तुम्हाला, बॉडीची मला डेन्सिटी काढून द्या. बॉडीची डेन्सिटी म्हणजे काय, सिग्मा काढून द्यायला लावलं. आणि आपला आता जस्ट फॉर्म्युला पाठ झालाय काय, सिग्मा इज काय ρ1 v1 प्लस ρ2 v2 डिवाइड बाय काय v. चलो ρ1 किती आहे, ρ1 किती पाय कालचा म्हणूया किती आहे 2 टाइम्स ऑफ रो आहे. किती पार्ट आहे 1/3 आहे. प्लस किती रे ρ2 किती आहे रो आहे, किती पार्ट आहे 2/3 पार्ट आहे. आणि टोटल व्हॉल्यूम किती आहे 1. टोटल व्हॉल्यूम किती 1 होईल ना. मग हा किती झालं तुमचं आता 2 रो बाय 3 सॉरी रो बाय 3 कॉमन सॉरी 2 रो बाय 3 कॉमन काढता येईल डायरेक्ट. 2 रो बाय 3 कॉमन काढता येईल. काय उरलं मग तुमचं 1 प्लस सेम तर आहे ते 2 रो बाय 3 2 रो बाय 3 1 प्लस 1 म्हणजे काय झालं 4 रो बाय. काय डाऊट आहे समजलं 4 रो बाय 3 हा आन्सर आला आपला. दुसरा सपोज हा काय म्हटलं मी H1, हा म्हटलं मी H2, याचं म्हटलं मी 5 सेंटीमीटर आहे आणि याला म्हटलं मी 10 सेंटीमीटरचा आहे. हा जो आहे 5000 किलोग्राम पर 5000 ची डेन्सिटी 5000 किलोग्राम पर मीटर क्यूब आहे. आणि हा जो आहे तो काय वॉटर आहे. काय डाऊट आहे म्हणजे 5 टाइम झाला ना. काय डाऊट आहे. आणि काढायला काय लावतात, काय काढायला लावतील सिग्माच ना. आणि आपलं पाठ झालं फॉर्म्युला. काय फॉर्म्युला सिग्मा बरोबर काय ρ1 H1 प्लस ρ2 H2 डिवाइड बाय H. चलो ρ1 किती आहे, ρ1 किती 5000, H1 किती आहे 10 प्लस ρ2 किती आहे 1000, H2 किती आहे 5. टोटल हाईट किती आहे किती होऊन जाईल टोटल हाईट 15 ना. 10 5 15 म्हणजे किती होऊन जाईल 50,000 बरोबर ना. 50,000 होईल प्लस 5,000 डिवाइड बाय काय 15 म्हणजे किती 55,000 भागिले बाकी डिवायडेशन कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्ही करू शकतात. समजलंय. सिंपल असतं क्वेश्चन सॉल्व्ह करणं. काय डाऊट आहे बा. नेक्स्ट आता काय म्हणतो एक PY घेऊन गेलेला आहे. 2 पार्ट फक्त 2च क्वेश्चन राहिले 2 पार्ट क्वेश्चन. एक PY काय होऊन गेला PY असा आला म्हणजे 8 टॉपिक मधला PY म्हणतो. पण तुम्हाला तो PY एकदम सिंपल वाटतो. 8 टॉपिक मधला PY घेतला प्रत्येक इन्स्टिट्यूट घेतं. दोन 16 आलेला क्वेश्चन. याची डेन्सिटी त्यांनी म्हटलं N रो. याची डेन्सिटी काय म्हटलं त्यांनी N रो आणि याची डेन्सिटी काय म्हटलं त्यांनी रो. ठीक आहे. इथून इथपर्यंत जे हाईट आहे इथून इथपर्यंत हाईट जे आहे त्याला त्यांनी 2P म्हटलं आणि इथून इथपर्यंत जे हाईट आहे त्याला त्यांनी L म्हटलं. आणि काढायला लावलं त्यांनी सिग्मा काढून द्या. सिग्मा म्हणजे आता माहिती आहे तुम्हाला काय काय अवघड आहे. फक्त आता काय झालं N रो मध्ये आलं. याचा फॉर्म्युला तर आपल्याला नाही काय फॉर्म्युला आपल्याजवळ सिग्मा बरोबर काय आता ρ1 H1 घ्यावं लागेल ना. आता सिलेंडर म्हटलं ρ1 H1 प्लस ρ2 H2 डिवाइड बाय काय H. म्हणजे ρ1 किती रे
एन रो किती आहे? एन रो आहे. हे किती आहे? 2p आहे बरं ना. किती आहे? 2p आहे प्लस रो टू किती रे? रो टू कडे गेला रो आहे. आणि S2 किती आहे? काय ना L मायनस 2p आहे ना. कळालं का रे? L मायनस 2p डिवाइड बाय काय रे? L राहील. समजलं का? मग तुम्ही काय करू शकतात? 2 टाइम्स ऑफ n रो p बरोबर ना. 2 टाइम्स ऑफ n रो p प्लस रो L मायनस काय 2 रो L सर 2p काय होणार आहे? 2p रो बनणार आहे डिवाइड बाय काय L. आता मी काय करून देतो? याला आणि याला जवळ जवळ घेऊन येतो. म्हणजेच काय झालं तुमचा 2n रो p मायनस 2p रो प्लस काय रो L डिवाइड बाय काय L. इथून मी बघितलं काय कॉमन येऊन जाईल रे? 2p रो कॉमन येऊन जाईल. 2p रो कॉमन काढला. जसं 2p रो कॉमन काढला काय उरतं इथून? फक्त n उरतोय. या साईडनी 1 उरतोय प्लस किती रो L उरतोय आणि डिवाइड बाय काय. काय फालतू क्वेश्चन होता आणि हार्ड कॅल्क्युलेशन मध्ये घेतलेला होता. समजलंय? 2017 का 16चा क्वेश्चन आहे. क्लिअर आहे? काय डाऊट आहे? एक क्वेश्चन मध्ये करता काय बघा. त्यांनी सपोज असं म्हटलं इफ डेन्सिटी ऑफ आइस खाली घ्यायचंय. ओके बच्चा बोलले ना आपण ऐकले ना असं होईल का आता? इफ डेन्सिटी ऑफ आइस 900 घेतला आणि युनिट तर माहिती आहे किलोग्राम पर मीटर क्यूबच असतं. 900 किलोग्राम पर मीटर क्यूब अँड पुट ऑन द वॉटर देन फाइंड द percentage of volume inside and outside. इनसाइड अँड आउटसाइड असं विचार. फक्त एवढं दिलंय. हे तर माहिती आहे आईस तेवढं तर आईस का होणार आहे? खाली जाणार. आणि तुम्हाला हे पण सांगितलंय आईसबर्गचा किस्सा. आईसबर्ग मध्ये काय होतो? जास्त पार्ट का होतो? खाली जातो. जास्त पार्ट का होतो? खाली जातो. टायटॅनिकचा किस्सा सांगितला होता. टायटॅनिक मध्ये काय झालं होतं? फक्त वरचा पार्ट दिसला होता. 90% पार्ट खाली होता. तो काय झाला? त्याच्यावर जाऊन आदळला आणि गंमत झाली. इथं पण तसंच काहीतरी आहे. मग आपल्याला हे तर माहिती ना. व्यवस्थित बघा. आपल्याला फक्त काय दिलंय? आईसची डेन्सिटी दिला आणि विचारलं काय तुम्हाला किती पार्ट मध्ये आणि किती पार्ट बाहेर मध्ये राहणार. एवढं तर कन्फर्म आहे का? पूर्ण जाणार खाली 100% सबमर्सिबल करणार नाहीये. मग मी काय म्हटलं असं तर म्हणू शकतो ना ρ1 v1 इज इक्वल काय ρ2 v2. काय डाऊट आहे? ρ1 v1 इज काय ρ2 v2. क्लिअर आहे? मग मी काय म्हटलं ρ1 कोणासाठी म्हणतोय? वॉटर साठी म्हणतोय. ρ1 कोणासाठी म्हणतो मी? वॉटर साठी. ठीक आहे. हा मग मी म्हटलं ρ1. ठीक आहे. ρ1 त्याची व्हॅल्यू किती असते? 1000. ρ1 ची व्हॅल्यू किती आहे? 1000. लिहू का मग डायरेक्ट आता? 1000. ओके. आपण एक कन्सेप्ट बोलतो व्ही इनसाइड पाहिजे मला. सबमर्जच्या केस मध्ये पाहिजे मला काय? व्ही इनसाइड म्हणजे याच्यामधलं किती मध्ये आहे आपल्याला माहिती का? आणि जो पाण्याच्या मध्ये असतो तोच व्ही असतो. म्हणून इथं काय लिहिलं मी? व्ही लिहिलं. काय डाऊट आहे? तोच व्ही ने मध्ये किती पुसलाय? बरोबर. याची डेन्सिटी किती दिली? 900. आईची डेन्सिटी किती दिली? 900. आणि त्याच्या व्हॉल्यूम बद्दल काय बोलले ते माहित नाही. तेच तर विचारतो. मी काय म्हणू शकतो? व्हॉल्यूम मला माहितीये आईस आहे. आणि कसं विचारलं त्याने? पर्सेंटेज मध्ये विचारलं. पर्सेंटेज मध्ये विचारलं तर आपण काय करतो? पर्सेंटेजने 100ने काय करतो? मल्टिप्लाय करतो. म्हणून V ला V2 ला काय म्हणूया आपण? 100% तो V2 ची व्हॉल्यूम किती? 100%. त्या 100% पैकी किती खाली? हे लॉजिक कळालं? किती खाली हे आपल्या काढायचं. हे कळालं का 100 का बरं घेतलं V2 ला? V2 म्हणजेच काय? आईस. आणि आईसची व्हॅल्यू किती घेतलं आपण? 100%. मग काय होतं तुमचं? हे 3 शून्य इकडचे 3 शून्य काय होतं? किती राहिलं रे? V 90% तो कुठे गेलाय? इनसाइड आहे. 90% कुठे तो? इनसाइड. काय डाऊट आहे? म्हणजेच काय रे? 10% काय तो? किती सिंपल क्वेश्चन होता. देताना फक्त एवढंच दिलं होतं आणि विचारलं होतं. काय डाऊट आहे?
समजलंय? ओके. नेक्स्ट अजून 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 क्वेश्चन माझ्या डोक्यात आला होता. हा, असे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. मी म्हंटल हा बॉडी पार्ट आहे, हा पण तोच बॉडी पार्ट आहे. एकदा मी या लिक्विड मध्ये टाकलं आणि एकदा या लिक्विड मध्ये टाकलं. दोन लिक्विड डिफरंट आहेत ना. तर असं म्हटलं त्यांनी 2/3 पार्ट बाहेर आहे, 2/5 पार्ट बाहेर आहे. आणि एका सांगितलं वॉटर आहे. फिक्स एक देतात, वॉटर देतात, माहितीये ना. आणि हा 2/3 नाही दिलं. हो, याच्यामध्ये 2/3 नाही दिलं. 2/3 आपण क्वेश्चन खूप सारे झालेत, आता ते नाही दिले. यांनी आता म्हटलंय 60% तो बाहेर आहे आणि 40% तो बाहेर. पर्सेंटेज मध्ये कळत त्याला 60% बाहेर आहे आणि 40% बाहेर. आपल्याला कोणतं लागतं? कालचं लागतं. म्हणजे काय म्हणणार, 40% दिलं 60%, मग आपण काढू शकलो कालचं. आपल्याला काढचं काढतो किती होऊन जाईल रे? 0.4. अच्छा 60 आहे, हा खाली 60 होईल, म्हणजे किती होऊन जाईल? 0.6. काय डाऊट आहे? समजलंय? नक्की समजलंय? मग काय राहिलंच, जे वरती केलं तसंच इथं पण सॉल्व्ह करूया आपण. माहिती नाही का सॉल्व्ह करतो आता? हा, कसं सॉल्व्ह करतो आपण? किती मध्ये रे? 0.4 म्हणजे काय? 4/10. सोपं जातं कॅल्क्युलेशनला फ्रॅक्शन मध्ये. म्हणजे 2/5. कळालं का? आणि असे क्वेश्चन झाले तुमचे. हा किती झालं? 2/5. हा किती होईल रे? 0.6 ना. म्हणजे काय? 6/10 म्हणजे किती? 3/5. आणि असले क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. काय सांगितलं तुम्हाला? 2/5 आहे. हा, काय असतं वरती? RS असतो का SR असतो? SR असतो. सिग्मा माहितीये का? नाही. R माहितीये, 1000. पुढचा कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्ही करू शकतात. इथं आलो, इथं काय करतो आपण? किती म्हणणार? 3/5. काय म्हणणार? सिग्मा अपॉन काय? रो इथून काढते. असले क्वेश्चन खूप सारे आपण घेतो. काय डाऊट आहे? फक्त याच्यामध्ये खेळताना काय खेळले ते? पर्सेंटेज खेळले. याच्या अगोदर काय देत होते ते? फ्रॅक्शन देत होते. 1/3, 2/3 असं काही पण देत होते. इथपर्यंत कळालं? एक क्वेश्चन मी फक्त विचारतो, हा क्वेश्चन झाला का? एखादा ऑब्जेक्ट आपण बाहेर मोजला, तेवढा आला, पाण्यामध्ये गेल्यानंतर त्याचं टेन्शनचं क्वेश्चन बनवलं होतं का? मग घेतला असं, ठीक आहे. इथं क्वेश्चन बनवतो एक बा. 4 किलोग्रामचा आहे, ठीक आहे. 4 किलोग्रामचा ब्लॉक आहे. तो एअर मध्ये मोजला आणि तोच ब्लॉक आता मी घेतला, आणि तोच ब्लॉक आता मी कुठं ठेवला? कुठं ठेवला मी? 4 किलोग्रामचा ब्लॉक कुठं ठेवला मी? पाण्यामध्ये ठेवला. आणि तुम्हाला माहिती आहे ना, पाणी काय करेल रे? पाणी काय करेल? त्याचं वजन वाढेल का कमी करेल? बरोबर की नाही? मला तर एवढं माहिती आहे, खाली काय लागेल? mg लागेल. जेवढं mg तेवढंच टेन्शन. मग जर या केसमध्ये टेन्शन म्हटलं असतं, किती आलं असतं रे? 4 × 10 म्हणजे किती झालं असते? 40. पण आता कसं होणार? 40 न्यूटन मीटर घेतं. 40 मीटर पेक्षा कशामुळे? अपथ्रस्टमुळे. चल खाली म्हणूया. समजलं काय? पाण्यामध्ये टाकलेलं आहे, पाण्यामध्ये टाकलंय. तुम्हाला माहितीये खाली काय लागेल? mg. खाली काय लागेल? mg लागेल ना. खाली काय लागेल तुमचा? mg लागेल. वरती काय लागेल रे? अपथ्रस्ट लागेल. आणि ह्या साईडला काय लागेल? टेन्शन. म्हणतो का? दोन वरती आहेत म्हणजे टेन्शन प्लस Fe बरोबर काय? mg. टेन्शन बरोबर काय? mg मायनस mg आहे. Fe काय झालं? रो vg. m किती आहे? 4. आणि हा काय झाला? 10. हा किती झाला? 1000. हा किती झाला? 1000. फक्त हा आता व्हॉल्यूम काढायचं. याचं काय करायचं आपल्याला? व्हॉल्यूम काढायचं. मी म्हंटल हा जो होता तो 1 सेंटीमीटरचा बॉक्स होता. किती सेंटीमीटरचा बॉक्स होता? 1 सेंटीमीटर साईड आहे. म्हणजे याचं व्हॉल्यूम किती होईल रे? याचं व्हॉल्यूम किती होईल? 1 सेंटीमीटर साईड आहे. म्हणजे काय होईल? 1 सेंटीमीटरचा काय क्यूब करावं लागेल. म्हणजे किती होऊन जाईल? 10⁻⁻6 बनेल. मग इथे किती झालं? 10⁻⁻6 आणि जी किती आहे? 10 आहे. म्हणजे काय झालं तुमचा? हा 10, हा 4 कॅन्सल झाले. 4 कॅन्सल झाले ना. म्हणजे किती झालं तुमचा? 40 वजा 0.01. बरोबर ना?
आणि 40.0.01 असेल तर किती आहे तुमचा 39.99 आन्सर इन 39.99 न्यूटन. मग मी याच्यातच विचारलं असं तुम्हाला अपत्रश किती झालं रे, तुम्ही काय म्हटलं असतं अपत्रश किती झाला 0.01. जर मी म्हटलं विचारलं असतं ऍपरंट वेट किती रे, तर तुम्ही काय म्हटलं असते 39.99. हे काढले आपण अपत्रश आणि ते काढणं सोपं आहे आपल्यासाठी. समजलंय? ठीक आहे.